पाहतोय कोलवर टप्प्याचा बॉल होता. फ्लिक केलंय हलक्या हाताने ढकलून काढले याही वेळेला आणि त्याच वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला कंप्लीट केली जाते. सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सिंगल 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 पाहायला मिळत आहेत. सुरुवात धीम्या गतीने इथून पुढे केली आहे. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी पहेल गावाला बिलॉंग करणारे सुजल वातेरे याही खेळाडूची चर्चा राहिली आहे. गावासाठी चांगलं क्रिकेट याही खेळाडूंना खेळताना पाहायला मिळालं, परंतु आता तालुक्याची स्पर्धा आहे. पुढचा बॉल हो हो टप्पा पडला पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये चांगल्या टप्पावरती बॉल पाहायला मिळाला. त्याच वेळेला 22चा विचार केला तर अगदी बॅकफुटला आले आणि त्याच्यानंतर मग स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु त्याच वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावा घेतला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे टीमची धावसंख्या धब्बावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा या ढाप बॉलवरती पाहायला मिळतात. 6 बॉलचा खेळ इथून पुढे संपुष्टात आलाय. टीमची धावसंख्या आपण 8 पाहतोय. इथून पुढे 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच ही प्रेक्षक वर्गांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती जोडलेले आमचे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत झालं नाही. अक्षय तिथे होते आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती पहा आमिरने चौकार लगावला होता. त्या कारणाने टीमची धावसंख्या आता अद्यापपर्यंत आल्यात. हो हो याही वेळेला गोलटप्प्याचा बॉल होता. आक्रमण करायचं होतं. टायमिंग होत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील बाला इकाले सर मॅन फ्रॉम कल्याण आणि त्याचबरोबर सिद्धू पाजी सर मॅन फ्रॉम सांगली जिल्हा पहिल्या मॅचमध्ये भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतात. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. हो 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 याही वेळी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच वेळेला विकेट किपर आपण पाहायला गेला तर सतीश भोसले यांच्या हातामध्ये बॉल विसावा घेतला आणि डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा इथून पुढे कुठेतरी थांबवल्या जात आहेत. कारण का गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती होताना पाहा मिळते, परंतु या वेळेला आपण पाहतोय आउटसाइड डी ऑफ टाकण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहा मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या ही धप्पकवरती पाहा मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 या आकड्यावरती टीमची धावसंख्या ही धप्पकवरती पाहा मिळते. याही वेळेला आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. दोघंही खेळाडू आपण पाहतोय कॉलिंग तितकीशी चांगली नव्हती. फंबलिंग थोडीशी पाहायला मिळाली आणि त्याचा कुठेतरी फायदा उचलला गेला. भावेशने कॉल दिला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले आणि टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 12 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी
खोलवट टप्पाचा बॉल होता, आक्रमण केलं तिथे खेळाडू आहेत लॉंग ऑनला. सरळ बॉल आपल्याला फिल्डरच्या हातामध्ये वन बाउन्स जाताना पाहायला मिळाला. फेकी केली गेली आहे, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ही 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मधील आपण पाहतोय तो म्हणजे हा शेवटचा बॉल इथून पुढे असणार आहे. पुढचा बॉल शेवटचा बॉल होता, फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेने खेळून काढले लॉंग ऑफला खेळाडू आहेत आणि याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. 12 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या विदाउट लॉस ही 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 7च्या सरासरीनं बॅटिंग अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता इथून पुढे 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 24 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील तेही पाहावं लागणार आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 7च्या सरासरीनं बॅटिंग झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाई सुपर किंगसाठी एकही विकेट मैदानाच्या बाहेर गेली नाहीये, परंतु धावाही तितक्याशा आला नाहीयेत आणि धावा इथून पुढे बनवाव्या लागतील. कारण का बऱ्याचशा टीम्सने जर पाहायला गेलं तर मागच्या 5 दिवसामध्ये अगदी 70 ते 80 या खेळपट्टीवरती ॲव्हरेज स्कोर म्हणून मानला जातो. एका टीमने तर अगदी 105 धावा बनवल्या होत्या. त्याचबरोबर काल आपण पाहिलं महेंद्र अंधेर यांच्या टीमने 103 धावा बनवल्या गेल्या. म्हणजे आता धावा बऱ्याचशा या खेळपट्टीवरती झाल्यात आणि त्या तुम्हाला देखील बनवाव्या लागणार आहेत. षटक क्रमांक 3 ते म्हणजे 8. आता ते षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. आता समोर आहेत भावेश, कुरवडे गावाला बिलॉंग करणारे. चांगली खेळी त्यांची पाहायला मिळते, परंतु आता कामगिरी करावी लागेल. हो, पहिला बॉल आपण पाहतोय वेगवान पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा भावेश यांचा प्रयत्न बॅकफूटला येऊन पंच करायचा राहिला होता. पहा तितकासा वेळ आता मिळणार नाहीये. कारण का खेळपट्टीचा विचार केला तर अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये वेगाने जातोय. स्किट होते बॉल. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर आउटसाइड डॉप टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. वाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सेकंड लास्ट दिवस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. उद्या शेवटचा दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आता कशा पद्धतीची कामगिरी होईल संपूर्ण सर्व खेळाडूंची तेही पाहावं लागणार आहे. बॅकफुटला आले, पंच केलंय, पॉईंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ही धपकवरती पुढे जाईल ती म्हणजे 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अद्यापपर्यंत विचार केला तर 14 बॉलचा खेळ झालाय आणि 14 बॉलमध्ये फक्त एकच चौकार आलाय. हे कुठेतरी जमण्याची बाब नाहीये टीम भाई सुपर किंग्सच्या टीमसाठी. पुढचा बॉल आक्रमण केलंय, आडव्या बॅटने खेळलेला फटका खेळाडू तिथे नाहीये. वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल्स झालाय आणि आपण पाहतोय डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आमिरच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय ती म्हणजे 20 या आकड्यावरती 20 रन विदाउट लॉस. परंतु अशा पद्धतीची बॅटिंग आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. समोर आपण जर पाहिलं तर सूरज सारखा फलंदाज असेल सेकंड इनिंगच्या खेळामध्ये तेही खेळतील. अकुट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल 20वा घेतल्यानंतर या इनिंग मधील हा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे, पहिली मॅच आहे. टॉस हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतोय तो म्हणजे भाई सुपर किंग्स. हो, याही वेळेला अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, आक्रमकता तितकीशी पाहायला मिळत नाहीये आणि याही वेळेला डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. लगातारचा दुसरा डॉट बॉल आणि षटक क्रमांक 3चा विचार केला तर अद्यापपर्यंत बघतो फक्त 5 बॉलचा खेळ झालाय आणि सुजल वातावरणे याही षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा खर्च केल्यात फक्त सुजलने. काही वेळेला आपण पाहतोय कोलटप्प्याचा बॉल होता, सिंगल घ्यायची होती, एक चेकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये तीही आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर
षटक क्रमांक 30 इथून पुढे येईल संपुष्टात. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या ही थांबले कुठेतरी ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21 विदाउट लॉस. इथून पुढे 18 बॉल खेळ बाकी असणार आहे. 18 बॉल मध्ये आता कशा पद्धतीची बॅटिंग होईल तेही पाहावं लागणार आहे. आपण ना छोटासा घेऊयात डीच ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने आपण येणार आहोत. बाईकची चावी, स्कूटीची चावी इथे कुठेतरी हरवली आहे. जर तुम्हाला कुठे मिळाली तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जमा करावे ही विनंती. श्री समर्थ कृपा नावे या टीमला विनंती असणार आहे. आपण त्वरित इथून पुढे मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 18 बॉल मध्ये अद्यापर्यंत श्री समर्थ कृपा नावे या टीमने चांगली दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी करत असताना सुजल वातेने 2 षटका हाताळली, धावा खर्च केला त्या मग आणि फक्त 15 विकेट कोणतीही नावावरती नाही राहिली, परंतु धावाही त्यांनी दिला नाहीयेत. आणि त्याचबरोबर सूरज कोरपेने एक षटक हाताळलं, त्याने धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त 6. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल आहे. आमिरच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आलेत. वैयक्तिक तो 11 धावसंख्येवरती खेळतोय आणि भावेश आपल्याला विचार केला तर अगदी 6 धावसंख्येवरती खेळतोय. बॉल त्याने अद्यापर्यंत फेस केलेत ते म्हणजे 9 मध्ये 6 वरती खेळतोय. त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला तितकंसं टायमिंग मिळणार नाहीये. आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागणार आहे. अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. षटक क्रमांक 14 आदळण्यासाठी बाउंड मिळतील. हाफ ट्रॅकर होता पहिला बॉल पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. त्याही वेळी आपण खेळाडू येताना पाहा मिळाले. शॉर्ट दरम्यानचा खेळाडू तिथे होता, वेगानं आला आणि याही वेळेला बॉलला अडवलं गेलंय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहा मिळाली आणि या मदतीनं टीमची धावसंख्या ही धपकवरती पाहा मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर होता यावेळी आडव्या बॅटने केलेला फटका. खेळाडू तिथे आहेत, तिथे बॉल मिळणार नाहीये आणि आता इथून पुढे भावेशच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. याही वेळेला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. खेळाडू वेगाने धावतात परंतु याही वेळेला आपण बॉल पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे जाईल. पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो भावेशच्या बॅट मधून हा लगातारचा दुसरा चौकार. टीमची धावसंख्या ही धावपकावरती पाहा मिळाली जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या आकड्यावरती टीमची धावसंख्या ही अद्यापर्यंत आता धावपकावरती पाहा मिळते. पहिल्या 3 षटकामध्ये धावा येत नव्हत्या परंतु आता भावेशची बॅट बोलायला लागली आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून लगातारचे येताना पाहा मिळाले. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटने केलेला फटका. खेळाडू तिथे आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल घेतली, दुहेरीचा प्रयत्न तिथे फेकी केली गेली आहे आणि त्याचबरोबरने 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाले. परंतु क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागणार आहे. बॉलला तिथे चांगल्या पद्धतीने अडवलं गेलं आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून काढताना पाहायला मिळाला.
टीमची धावसंख्या ही धापावरती आता पाहायला मिळते म्हणजे 32 या आकड्यावरती पाहायला मिळाली. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी आपण पाहतोय दहिवली गावाला बिलॉंग करणारे शुभम भोसलेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती हा ट्रॅकर यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका खेळाडू तिथे आहेत. कॅच वरती आले नाही, थांबले कुठेतरी, एक धाव घेतली, पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय, वेगानं झालाय आणि याही वेळेला 2 धावा या धावून काढताना पाहायला मिळाला आणि या दुहेरीच्या मदतीनं टीमची धावसंख्या पुन्हा एकदा आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल ती म्हणजे 34 या आकड्यावरती. या षटकामध्ये विचार केला तर धावा येत आहेत म्हणजे अद्यापर्यंत 13 धावा आल्यात या षटकामध्ये. शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने खोलो टप्पाचा बॉल यावेळेला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे. त्याही पलीकडे आपल्याला पाहायला मिळतोय तो खेळाडू आहे अक्षय तिथे होते आणि याही वेळेला 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 14 इथून पुढे आले संपुष्टात. 24 बॉलचा खेळ संपताना टीमची धावसंख्या इथं बघती पाहायला मिळते ती म्हणजे 36 या आकड्यावरती 36. इथून पुढे आता 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 12 बॉल मध्ये आता होते सुरुवात. हो पहिला बॉल आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने गेलाय. विकेट किपर पाहतोय सतीश भोसले यांच्या हातामध्ये बॉल विसावा घेतलाय डॉट बॉल. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती न्हावे गावाला बिलॉंग करणारे अक्षय अंधेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून निर्धाव आलाय. राईट आर्म राऊंड विकेट न्या पुढचा बॉल. याही वेळेला बॅटची गडा घेतली पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या ही धापकवरती पाहायला मिळते ती फक्त 37 या आकड्यावरती. षटक क्रमांक 5 चालू आहे आणि अद्यापपर्यंत 37 धावा. विकेट कोणतीही गेली नाहीये त्यामुळे आता दोन्ही बॅटर हे सेट असतील परंतु समोरच्या गोलंदाजांना अपसेट करावं लागेल, धावा बनवाव्या लागतील. चौकार षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बराच बाहेरच्या दिशेने गेला. शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. त्याला माहिती आहे भावेश चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतायत आणि त्याच वेळेला दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला गेला तर बॉल अगदी बाहेर गेला आणि व्हाईट बॉलचा इशारा. इथून पुढे येताना पाहायला मिळाला टीमची धावसंख्या इथं पकवती पाहायला मिळते म्हणजे 38 या आकड्यावरती. 38 विदाउट लॉस टीमची धावसंख्या पाहतोय. याही वेळेला टायमिंग होत नाहीये, तिथेच थांबावं लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली जाते परंतु बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा धावून तर जरूर काढल्यात परंतु तिसऱ्या पंचांची मागणी इथून घेतली जाते. आता धावचित आहे की नाही फलंदाज ते पाहावं लागेल. आपल्या समवेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अभय पाटोळे सर इथून पुढे आता जोडताना पाहायला मिळतील आणि योग्य तो डिसिजन आता आपल्यापर्यंत इथून पुढे पोहोचवला जाईल. येस
नॉट आउटचा इशारा येताना पाहायला मिळतोय म्हणजे बॅटर तिथे आता सेफ असतील. 2 धावा तिथे धावून काढल्या गेल्यात म्हणजे तो 2 धावा आता इथे आपल्याला ॲड करताना पाहायला मिळतील आणि दुहेरीच्या मदतीनं टीमची धावसंख्या ही धपावरती पाहायला मिळते ती म्हणजे 40 या आकड्यावरती 40 रन. परंतु अक्षय यांचं कौतुक करावं लागणार आहे. अद्यापपर्यंत त्याने 3 बॉल हाताळले, धावा खर्च केल्यात तर फक्त आणि फक्त 4. म्हणजे समोर भावेश सारखा फलंदाज आहे, समोर आमिर सारखे फलंदाज आहेत आणि त्यांना कुठेतरी इथे स्तब्ध उभं करून ठेवलंय, थांबवलंय. धावा येत नाहीयेत, धावा बनवाव्या लागतील. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे 5. इथून पुढे षटकातील पुढचा बॉल. ओह याही वेळेला पुढे आले होते, बॅटची कडा घेतली होती, बॉल पाठीमागच्या दिशेने विकेट कीपर होते परंतु तिथे कॅच नाही करू शकले. परंतु महत्वाची बाब म्हणजे आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. डॉट बॉलचा भरणा असलेला हे षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 5वं आणि त्याचबरोबर संपूर्ण इनिंगमध्ये बरेचसे डॉट बॉल आलेत आणि त्याचबरोबर सिंगलचं प्रमाण जास्त आहे. चौकार षटकार तितकेसे जास्त दिसत नाहीयेत. पुढचा बॉल याही वेळेला आक्रमण केलंय, समोरच्या दिशेने खेळून काढलंय. लॉंगॉनचा खेळाडू येतोय बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. व्हेरी मच नीडेड चौकार. ची धावसंख्या धपकवती पाय इथे जाऊन पोहोचली ती म्हणजे 44 आकड्यावरती 44. षटक क्रमांक चालू आहे 5वं. 44 धावा अद्यापपर्यंत. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका. 1 चला कोणताही वेळ खर्च करू नका. श्री समर्थ कृपा नावे या टीमला विनंती असलेल्या आपण त्वरित मॅचला इथून पुढे सुरुवात करून घ्यायची आहे. 30 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या धपावती पाहायला मिळते ती म्हणजे 48 आकड्यावरती. जेव्हा टॉस झाला होता तेव्हा आमिरने सांगितलं होतं की आम्ही 60-70 धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि अद्यापपर्यंत 48 धावा बनवल्या गेल्या 30 बॉलच्या अखेरीस. इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. परंतु त्याच्यानंतर या मधल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये मी दोन्ही कॅप्टनचं लक्ष वेधेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय जिथे एका साईडला बंटी पानवलकर पाहायला मिळतील, एका साईडला अमित दसाडे पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन. मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन की आपण इथे यायचंय. मधल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण टॉस हे होणं हे फार गरजेचं असणार आहे. याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. ते म्हणजे रोहित चव्हाण. वडपाले गावाला बिलॉंग करणारे रोहित चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल याही वेळेला टायमिंग होत नाहीये. टायमिंग करणं मिडल ऑफ द बॅट करणं बॉलला ते फार गरजेचं असणार आहे आणि तसं काहीसं घडत नाहीये. अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आघाडीची जोडी पाहायला मिळतीये. परंतु या इनिंगचा विचार केला तर अद्यापर्यंत 31 बॉलचा खेळ झालाय आणि 31 बॉलमध्ये एकही षटकार मैदानाच्या बाहेर गेला नाहीये. हे कुठेतरी जमेची बाब राहिली नाहीये टीम बाई बाई सुपर किंग्स या टीमसाठी. त्यामुळे इथून पुढे 5 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटकार मारावे लागतील. याही वेळेला गोलटप्प्याचा बॉल पाहायला मिळतो. आक्रमण करायचं होतं. काही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीनं 50 आकड्यावरती अर्धशतक कंप्लीट झालंय. मध्ये अजूनही आहेत टीमचे कॅप्टन आमिर दसवते. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. वेळेला आपण पाहतोय थोडासा खराब पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय. लेग स्लिपला हिट करायचं होतं पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली. अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या ही 51 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 51 विदाउट लॉस टीमची धावसंख्या. 51 धावा धपकवरती पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतोय.
षटकातील हा पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने. खोलवर टप्प्याचा बॉल आणि अखेरकार आपल्याला येताना पाहायला मिळतो म्हणजे षटकार. षटकार आलाय, परंतु 33व्या बॉलवरती या इनिंग मधील हा पहिला दमदार षटकार. म्हणजे 57 या आकड्यावरती 57 षटकार अखेरकार आलाय, परंतु इथून पुढे बॉलचा खेळ बाकी असणार तो म्हणजे 3 मध्ये 2 फटके तरी मैदानाच्या बाहेर मारावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय कोलटप्पाचा बॉल होता, लेग स्टिपला हिट करायचं होतं. ताही पलीकडे आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. 4 बॉलचा खेळ अद्यापपर्यंत इथे धापकावरती पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या या संघाच्या मध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 58 या आकड्यावरती 58 ऑन अ स्कोर कार्ड. आपण पाहतोय आमिरच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलाय. भावेश पानगरच्या बॅटमधून 4 चौकार आलेत आणि टीमची धावसंख्या 58 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे. राईट आर्म राऊंड विकेटने हा पुढचा बॉल बाउंड ट्रॅक वरती पण पाहतोय वडपाले गावाला बिलॉंग करणारे रोहित चव्हाण. आक्रमण करायचं होतं, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले आणि 38 सर्कलमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 2 धावा याही वेळेला आपल्याला धावून काढताना पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या ही धापकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 60 या आकड्यावरती 60 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. ही टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते. इथून पुढे शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पहिला सत्राचा आपण खेळ पाहतोय जिथे बॅटिंग करणारा संघ बाई सुपर किंग्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. हो, खरा पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल होता, लेग स्टिपला हिट करायचं होतं. त्याही पलीकडे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि टीमची धावसंख्या 61 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 61 टीमची धावसंख्या. परंतु पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन दोन्ही कॅप्टन्स आपण सज्ज राहायचंय. एका साईडला बंटी पानोलकर, एका साईडला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अमित दसाडे. लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे जिथे आपल्याला मिलिंद शेळके सरांचा आवाज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. याही वेळा आक्रमण धन्यवाद संजयजी शिंदे सर. अर्थातच यानंतर पुढील होणारी मॅच, पुढील होणारा सामना या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला माऊली एंटरप्राइजेस इंदापूर तर दुसऱ्या बाजूला असतील SN कलेक्शन. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे या मॅचचा नाणेफेक करण्याकरिता. त्याचबरोबर ती या माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगचे अध्यक्ष वैभवजी टेंबे साहेब, आपणास विनंती असेल आपणही या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता. चला या विनंती असेल दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स, दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण पुन्हा एकदा आमंत्रित करूया. एका बाजूला इंदापूर विभागातील एक नामचीन असे खेळाडू, अर्थातच अक्षरशः आपल्या बॅटने ज्यांनी साऱ्या माणगावकरांना वेड लावले असे बंटीजी पानवलकर. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील एक यंग टॅलेंटेड अमित धसाडे. म्हणजे एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट. कोण कोणावर पडणार भारी? SN कलेक्शन गोरेगाव नितेशजी तलवटकर. कृपया अमित धसाडे, आपण जर आवाज ऐकत असाल तर लगेचच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या पहिल्या इनिंग नंतर त्या ठिकाणी नाणेफेक होणे फार गरजेचं आहे. निश्चितच आजचा हा 6वा दिवस आपण पाहतोय. 6व्या दिवसामधली पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. तर दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय वैभवजी टेंबे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा करूयात नाणेफेक.
टेल इट इज येस इट इज हेड आणि नाणेफेकीचा कौल जातोय अर्थातच माऊली एंटरप्राइजेस इंदापूर. सर काय सांगाल, काय असेल निर्णय? नाही, आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कमी धावसंख्येमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच बराचसा अनुभव आहे आपल्याकडे. मात्र एक यंग टॅलेंटेड अमित दसाडे, काय सांगाल सर? गेली 2 वर्षापासून अतिशय अप्रतिम गोलंदाजी या खेळाडूने केलेली आहे. माणगाव तालुक्यामध्ये अल्प कालावधीत प्रचलित झालेला हा खेळाडू आहे. या अशा यंग टॅलेंटेड खेळाडूंकरता ही ग्रामीण प्रीमियर लीग आपण या ठिकाणी आमचे वैभवजी टेंबे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित केली आहे. या प्रीमियर लीग बद्दल आणि अशा यंग टॅलेंटेड खेळाडूंकरता काय संदेश द्याल? नाही, चांगलाच प्लेअर आहे तो. बॉलिंग आता ह्या 2 वर्षात पाहतोय तर छान टाकतोय. आणि स्पर्धेबद्दल सांगायचं तर म्हटलं, एकदम उत्कृष्ट आयोजन आहे. म्हणजे खेळण्याचा फील खूप भारी येतोय. धन्यवाद सर. अमित, प्रथम फलंदाजी करायची आहे, समोर बंटी पानवलकर आहेत. काय सांग- धन्यवाद. या ठिकाणी आपण करणार आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं श्री समर्थ कृपा न्हावे संघाचे फलंदाज या उत्तरार्धाच्या खेळामध्ये येणाऱ्या अर्थात 6 षटकामध्ये या धावा चेस करण्याकरता उतरतील. पण कशा पद्धतीनं रोखणार भाई भाई सुपर किंग्स अडगर आणि अर्थातच भाई दसवते यांचे गोलंदाज. तत्पूर्वी घेऊया छोटासा एक डीजे ब्रेक. एकोणसत्तर धावा बनवायच्या आहेत. अर्थातच तर धावा चेस करण्याकरता या 69 धावांचा पाठलाग करता सलाम हे आघाडीचे दोन्ही फलंदाज या मैदानामध्ये या खेळपट्टीवरती जरूर दाखल झालेत. खऱ्या अर्थाने जर विचार केला ना आपण, तर एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी देखील आणि या संघाचे खेळाडू देखील त्या ठिकाणी सज्ज झालेत. एका बाजूला जर आपण विचार केला तर सुरत बाटू एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला बॉल, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी खेळायचं होतं. यावेळेस ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर भरकटलेला चेंडू, एक अवांतर धाव निश्चितच या ठिकाणी या स्कोर कार्डवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावेनं संघाचं अकाउंट जरूर ओपन केलंय, पण खऱ्या अर्थानं जर विचार केला ना, तर या 69 धावा बनवायच्या आहेत टीम श्री समर्थ कृपा न्हावे संघाला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, हल्ला चढवायचा होता अपील त्या ठिकाणी करत असताना, मात्र त्या ठिकाणी पंच संतुष्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय भाई भाई सुपर किंग संघाचे संघमालक भाई दसवते आपल्याला पाहायला मिळतील. अडगरचा छावा म्हणून देखील प्रसिद्ध असणारे भाई इथं देखील एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणयच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी अद्याप हाताले लेग बाईटच्या स्वरूपात एक रन त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अर्थातच
तर 2 धावा या दरम्यानच्या कालावधीत आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अर्थातच आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला समीर पवार त्या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत या संपूर्ण माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगमध्ये. त्यांचं देखील एक महत्त्वाचं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. खोला टकल्या चेंडू खोदून काढल्या ऑनसाइड रिझनला, त्या ठिकाणी डीपला प्रोटेक्शन, चेंडूवरती येईपर्यंत किती धावा जमा करणार, किती धावा त्या ठिकाणी अडणार. तर 2 धावा या दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक संत गतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय शांततेत या धावा जमा करताना हे दोन्ही फलंदाज कुठलीही जोखीम त्या ठिकाणी पत्करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुढील बॉल प्रणयचा, इथंही खोलात टाकलेला, यावेळेस मात्र सरळ यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळताना आपल्याला पाहायला मिळतोय. वा, आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता या दरम्यानच्या कालावधीमध्ये. 4 धावा स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक अतिशय योग्यरित्या अद्याप हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय. अर्थातच पहिलाच बॉल अवांतर वाईड आणि तदनंतर मात्र केलेला जो कमबॅक आहे ना, तो वाखाडण्याजोगा आपल्याला पाहायला मिळतोय. ही ग्रामीण खेळाडूंची खासियत आहे, त्यांना ठाऊक आहे. आणि खऱ्या अर्थानं याही वेळेस चांगला स्ट्रोक मिड विकेटला त्या ठिकाणी प्रोडक्शन नसणार आहे. चेंडू वन बाउन्स सरळ सीमा रेषा पार जाईल. पहिला चौकार या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळेल. मास्टर्स चौकारानं धावगतीला जरा चालना मिळताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच 8 धावा या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व मणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन अंतिम क्षणापर्यंत आपला 6वा संघ त्या ठिकाणी सुपर 6 मध्ये जाणार आपल्याला पाहायला मिळेल. पण तो कोण असेल जो आजच्या दिवसामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करेल आणि खऱ्या अर्थानं आपल्या खेळाचं प्रदर्शन करेल, एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये करेल, तोच संघ आज क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. पुढील बॉल प्रणयचा. वा, चांगला चेंडू आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर बरीचशी उचली घेतली चेंडूने आणि तदनंतर भाई दसवते यांच्या हातामध्ये जाऊन थेट चेंडू विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीचे दोन्ही बॅटर्स अद्याप त्या ठिकाणी या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. निश्चितच त्या ठिकाणी 69 धावांचं लक्ष असणार, म्हणजे एक कॅल्क्युलेटेड माइंडसेट त्या ठिकाणी घेऊन फलंदाजी करावी लागेल. आणि निश्चितच संघमालक सतीशजी भोसले यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी पहिला सामना आपल्या टीमला विजय मिळवून देण्याकरता सज्ज जरूर झाले असणार आहेत. पण भाई दसवते एक कुशल नेता आणि खऱ्या अर्थानं एक राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचं नाव. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मणगाव तालुका अध्यक्ष म्हणून देखील त्यांच्याकडे कार्यभार आहे. तो देखील पदभार त्यांनी स्वीकारलाय. क्रिकेटच्या मैदानामध्ये चतुरस्त्र बुद्धी म्हणून देखील ज्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं, सातत्यानं प्लॅनिंग करत असतात. आणि इथं देखील आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंग प्लेसमेंट पूर्णतः सजवताना भाई दसवते यष्ट्यांच्या मागे या मणगाव तालुका धन्यवाद.
ऋतेश या दरम्यानच्या कालावधीत आपल्याला षटक क्रमांक दुसरं फेकताना पाहायला मिळतोय, हाताळताना पाहायला मिळतोय. अर्थातच संघमालक राजेशजी वाघमारे देखील त्या ठिकाणी खुश आहेत. पहिल्याच बॉलवरती भाई दसवतेने आखलेली ही रणनीती आहे आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलंय खऱ्या अर्थानं बॅटर्सला. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन होतील. अर्थातच इन ॲट बॅट नंबर 3. नागाव संघामधील एक नामची नसा खेळाडू आहे. या मैदानावरती या खेळपट्टीवरती बरेचसे सामने त्याने खेळले आहेत. लोणेरे गोरेगाव असोसिएशनच्या माध्यमातून देखील. टान्सपा बॅटिंग टान्सपा या खेळाडूचा अप्रतिम. अरे बाबा बॅटनं यावेळेस पंचांच्या डोक्यावरून न 12 धावा स्कोर कार्ड वरती आल्या आहेत. अजिंक्य करकरे आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू आहे. निश्चितच सातत्यानं या मैदानावरती त्यांनी बराचसा काळ व्यतीत केलाय. त्याला ठाऊक आहे ही खेळपट्टी, हे मैदान आणि या मैदानातला प्रत्येक कानाकोपरा आणि त्याच अनुषंगानं त्याचा रोल फार महत्वाचा ठरणार आहे. आणि याच कारणानं श्री समर्थ कृपा न्हावे संघाच्या संघ मालकांनी अर्थात सतीशजी भोसले यांनी आपल्या संघामध्ये अजिंक्यला दाखल केलाय. पुढील बॉल असेल ऋतेशचा. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेटला प्रोटेक्शन. चेंडूनं उंची बरीचशी गाठले. इथं झेल निसटलाय. चेंडू धरणीला दान होते. भावेश पाणवकर सारखा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नजर जमवली होती भावेशनं, पण हातामध्ये क्रिप झाला नाही चेंडू आणि तदनंतर मात्र हा झेल निसटला. एक सिंगल आले. सिंगलनं 13 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 69चं लक्ष आहे आणि 69च्या लक्षाचा पाठलाग करताना श्री समर्थ कृपा न्हावे संघ. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज कुरपे दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वर मास्टर्स. तर 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात ना त्या 9च्या सरासरीनं 18 धावा, म्हणजे अजूनही 51 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 4 षटकामध्ये. अर्थातच येणारी 4 षटकं फार महत्वाची असतील. या येणाऱ्या 4 षटकामध्ये 51 धावा कशा पद्धतीनं जमवणार, कशा पद्धत अशा पद्धतीनं ते फोडणार. आणि इथं मात्र आणखीन एक ब्रेक थ्रू मिळवून देण्याकरता प्रणय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. षटक क्रमांक 3 फेकण्याकरता त्याच्यावरती ही जबाबदारी
दस्तूर खुद्द बाई दसवते यांनी सोपवली आहे, पण इथं सूरज कोरपेसारखा खेळाडू, महत्त्वाचा खेळाडू, पहलगावाला बिलॉंग करणारा खेळाडू या ठिकाणी या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक आहे तर बाडू एंड कडून पुन्हा एकदा प्रणय पवार गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. एक महत्त्वाची मॅच, एक महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातला. अर्थातच हा पहिला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बाई बाई सुपर किंग्स, चला वेळेचं बंदर असणार आहे. अर्थातच पहिली 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पूर्ण कर मिनिटांमध्ये संपविली नाहीत ना, तर 6व्या षटकामध्ये तुमचा आउटफील्ड मधला एक प्रोडक्शन त्या ठिकाणी तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घेणं बंधनकारक असेल आणि तदनंतर त्याचा फटका तुमच्या टीमला देखील बसू शकतो, हे ठाऊक आहे. निश्चितच तिसऱ्या दिवशी देखील ती पॅनल्टी त्या ठिकाणी दिली गेली आहे. मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपणास सूचित केलं जाईल याही वेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी पॉइंटला प्रोडक्शन जरूर होते, मात्र त्याच्याकडूनही चूक झाली आहे. चांगलं बॅकअप आलंय, सिंगलला डबल दसवते यांना एक चांगली रणनीती आखावी लागेल. वा, चांगला स्ट्रोक आहे, चांगला स्ट्रोक. या वेळेस डीप स्क्वेअर लेग मधून बॅकवर्ड मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार चौकार. चला बॉल द्या त्या ठिकाणी. जर दृष्टिक्षेपात असेल तर मॅच बॉल द्या किंवा अन्यथा त्या ठिकाणी सर नवीन बॉल द्या त्या ठिकाणी. चौकार आलाय, अर्थातच गुडघा टेकवला होता सूरजनं आणि एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावांनी पुन्हा एकदा धावगतीला चालना मिळते. अर्थातच 24 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. अद्याप हे तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. तिसऱ्या षटकामध्ये या 24 धावा बनताना आपल्याला पाहायला मिळतील. 45 धावांची अजूनही गरज असणार आहे टीम श्री समर्थ कृपा नाभे संघाला. पुढील बॉल प्रणयचा, सूरज करता चांगला स्ट्रोक. इथं देखील बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू फार धन्यवाद डीजे मास्टर्स. आता मात्र सूरजची बॅट तळपायला सुरुवात झाली. अर्थातच खऱ्या अर्थानं ज्याची निवड टीम मध्ये केली होती ऍज अ कॅप्टन म्हणून, ज्याला सतीश भोसले यांनी निवडलं होतं ना, तो सूरज कोरपे आता मात्र बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानं 28 धावा स्कोर कार्ड वरती जमा झालेत. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 3. पुढील बॉल प्रणयचा. याही वेळेस लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुढे आले, सरसावले, तदनंतर मिड विकेट रिझनला फटका केलाय. थोडी फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. जरूर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. जिथं मुवमेंट मिळेल तिथे मुवमेंटम बनवण्याचा काम केलंय सूरजनं. 30 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. 39 ची गरज अजूनही सामना जिंकण्याकरिता. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेनं. वा, सुरुवातीला जर आपण पाहिलं ना तर थोडा संयम बाळगला होता. संयम बाळगला, संयम ठेवला आणि तदनंतर आक्रमणाला सुरुवात केली. सूरज मान फ्रॉम पहेल खोलात टाकल्या, चेंडू खोदून काढल्या हलक्या हाताने. यावेळेस कव्हर रिझन मध्ये डीप कव्हरला प्रोडक्शन चेंडू पर्यंत पोहोचेल तद्वत मात्र एक धाव वर्जित केले. वा, चांगलं सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते.
2 फटके मोठे आले. तदनंतर मात्र हलक्या हातानं एक धाव घेतली आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या बॉल वरती एक सिंगल आली आहे. 3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात येतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या जातील त्या 37 धावा. अर्थातच या 37 धावा 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये काय असणार आहे या मॅचचं चित्र आणि कोण असणार आहे या मॅचचा विजेता. तत्पूर्वी जाणून घेण्यापूर्वी ऐकूया एक ओमकार डीजे एक संगीत. मास्टर्स तुम्ही पाहताय पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व मणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग. खऱ्या अर्थाने या प्रीमियर लीगचे संस्थापक सन्माननीय आमदार भरत शेठ गोगावले साहेब, सन्माननीय राजीवजी साबळे साहेब, सुभाष शेठजी केकाणे साहेब, सन्माननीय श्री दीपक शेठ जाधव साहेब. चला जरा विनंती असेल आपण लगेचच फिल्डिंग प्रोटेक्शन लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ती संतोषभाई खडतर, बाई दसवते, सीताराम शेठ उभारे आणि विशालभाई टेंबे. अर्थातच एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. प्रथम क्रमांक 70,000 रुपये रोख रक्कम व भव्य दिव्य असा आकर्षक अट्रॅक्टिव्ह चषक. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये रोख रक्कम व अट्रॅक्टिव्ह अशी ही ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. तृतीय क्रमांक 30,000, चतुर्थ क्रमांक 10,000, पाचवा क्रमांक 10,000, सहावा क्रमांक देखील 10,000 आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच मालिका वीर म्हणून एक मोटरसायकल आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्याकरता एक बायसिकल देखील लकी ड्रॉ आपल्याला सोन्याची अंगठी आणि एअर कूलर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर भरघोस अशी बक्षीस या मणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला 37 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 32 ची गरज असणार आहे. षटक क्रमांक असेल 4th आणि फेकण्याकरता आलेत प्रथम मोरे गोलंदाजी ट्रॅक वरती अंबरले एंड कडून. अर्थातच एक भाई दसवते यांनी केलेला एक्सपेरिमेंट आणि तदनंतर मात्र आपल्याला निश्चितच खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये भाई दसवते यांना बॅटिंग मिळालेली नाही आहे. पण येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये आपल्याला भाई खेळताना जरूर पाहायला मिळतील. आपण पाहताय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून निश्चितच 3 लाख सबस्क्रायबर आहेत. आपणही या स्पर्धेच्या निमित्तानं या आपल्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब जरूर करा आणि भरघोस असा प्रतिसाद या 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीला द्या. चला 4थ्या षटकाला सुरुवात होईल. 4थ्या षटकाचा अला इशारा ठोका डीजे. फ्रीटचा असेल 7 धावा ऍड झाल्या 44 धावा. सूरज कोरपे मात्र बरसतोय. वाह फ्रीट वरती चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. या धाटणीचे चेंडू तुम्हाला फेकावे लागतील जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल. इथून पुढे 25 धावांची गरज. समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑफला प्रोडक्शन त्याच्याही डोक्यावरून यावेळेस चेंडू फरार होतोय. अर्थातच
सरफेसची खराबी आणि त्याच कारणाने हा फटका बसलाय, चौकार आलाय डीजे मास्टर. आणखीन एक चांगला स्ट्रोक आणि बॅटनं इथं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथंही 5 धावा आपल्याला ऍड होतील या स्कोर कार्ड वरती. 53 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. अर्थातच आता मात्र ते 46 या वैयक्तिक धावसंख्येवरती सूरज खेळतोय. म्हणजे एक चौकार जर आला तर अर्धशतक सूरज कोरपेचं आजच्या दिवसातलं पूर्ण होणार या स्पर्धेतलं. मात्र त्याकरता थोडीशी वाट पाहावी लागेल. अर्थातच युवराज गमरे यांच्या माध्यमातून देखील अर्धशतक 12 बॉलमध्ये ज्यांनी 50 धावा ठोकल्या, अंकित वाडवल, अंश देवांश फायटर्स यांच्या माध्यमातून देखील एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. देवा राळेच्या माध्यमातून अर्धशतक, महेंद्र अंधेरेच्या माध्यमातून आणि जय खडपे यांच्या माध्यमातून देखील अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. मात्र इथं अर्धशतकापासून थोडा दूरवर सूरज कोरपे माघारी जात असताना कार्ड वरती आपण निश्चितच पाहतोय. अर्थातच 10 धावांची गरज आहे. 46 या आकड्यावरती त्या ठिकाणी सूरज कोरपेला माघारी जावं लागलं. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिझनला निलेश शिंदे अगदी उभे होते आणि त्यांच्या हातामध्ये जाऊन थेट चेंडू विसावला. अर्धशतकीय खेळीपासून मात्र सूरज कोरपे दूरच राहिले, पण आपलं काम त्या ठिकाणी तमाम करून गेले. सुनील खेरटकर आपल्याला पाहायला मिळतील यावेळेस नवीन बॅटर्स इन ॲट बॅट नंबर 4. 10 धावांची गरज टीम श्री समर्थ कृपा न्हावे संघाला हे मॅच जिंकण्याकरता. रोहितजी गमरे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत असताना वा चांगला स्ट्रोक आहे, त्या ठिकाणी देखील प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये आणखीन एक धक्का. सुनील खेरटकर आले काय आणि सुनील खेरटकर माघारी परतले काय. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. अर्थातच टीम श्री समर्थ कृपा न्हावे संघाला 10 धावांची गरज असताना त्या ठिकाणी निरंजन होते. अर्थातच निरंजन बामनोलकर यांनी तो झेल टिपला लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि तद्वत मात्र 3 विकेट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील जात असताना. ऑन हॅट्रिक चेंडू असेल चौथ्या षटकाची त्या ठिकाणी सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा या स्कोर कार्ड वरती. स्वयं शिंदे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. अर्थातच 12 बॉलचा खेळ इथं आता मात्र बाकी असणार. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज. अजिंक्य करकरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र टीम
श्री समर्थ कृपा न्हावे या संघाकडून खेळत असताना मित्रप्रेम नागाव संघामध्ये चांगल्या दर्जाची फलंदाजी तो सातत्यानं करत असतो, पण आज एक आपल्या संघ मालकाकरता खेळताना पाहायला मिळतोय. खोला टाकल्या चेंडू खोदून काढले समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझनला त्या ठिकाणी निलेश पुन्हा एकदा चेंडू खाली आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली आहे 60 धावा. मात्र इथं एक सिंगलच पाहायला मिळते. 60 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. प्रसाद करकरे नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल स्वयंला देखील. एक युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वा, सिंगल मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम प्रसाद आणि अजिंक्य या जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय. निश्चितच त्यांनाही ठाऊक आहे, कारण आता मात्र या मॅच वरती आपण चांगली पकड बनवली आहे आणि ही पकड मात्र अशीच ठेवायची आणि सिंगल देखील या धावा ज्या उर्वरित आहेत ना त्या बनल्या जाऊ शकतात. 61 धावा स्कोर कार्ड वरती, 8 ची गरज हा सामना जिंकण्याकरता टीम श्री समर्थ. 10 चेंडू मध्ये 8 धावांची गरज श्री समर्थ कृपा न्हावे या संघाला. यावेळेस मात्र बरकटलेला बॉल, बरकटलेला चेंडू. अर्थातच तिथंही वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि प्लस एक धाव देखील चोरलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. अर्थातच या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. 63 धावा, 63 ऑन अ स्कोर कार्ड. आता मात्र 6 ची गरज सामना जिंकण्याकरता. चांगला स्ट्रोक आहे आडवा बॅटनं डीप मिड विकेटला. भाई आले, भाईंच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय, चौकार आलाय प्रसादच्या बॅट मधून. तर 2 धावांची आता मात्र गरज असणार आहे टीम श्री समर्थ कृपा न्हावे या संघाला. स्वयंचा पुढील बॉल